SP8 हब नवी मुंबईच्या वतीने सानपाडा नवी मुंबई येथे भव्य चित्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। SP8 हब आयोजित वार्षिक कला प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। फाईन आर्ट इंटरनॅशनल अवॉर्ड विजेता विक्रांत शितोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी नवी मुंबईतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। प्रशांत पवार हे SP8 हबचे संचालक आहेत। नवीन कलाकारांना संधी मिळवण्यासाठी कला प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती SP8 हबचे संचालक चैतन्य पवार यांनी यावेळी कोकण दर्पणशी बोलताना दिली। सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आर्ट हबच्या पूर्ण टीमचं, ज्यांनी आज मला इथे बोलवलं। आणि एक नवी मुंबईकर म्हणून माझी एक जबाबदारी आहे की आपल्या नवी मुंबईत अशा आर्टच्या ज्या इव्हेंट होत आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेणं आणि जास्तीत जास्त करून नवीन जी पिढी आहे त्यांना आर्टसाठी इन्स्पायर करणं किंवा अवेअरनेस वाढवणं। आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे की आर्ट हे फार स्वस्त आणि फार सोपं होत चाललंय। आणि मला वाटतं आर्ट हब ही अशी एक संस्था आहे ज्यांनी ही एक जबाबदारी घेतली की आर्टला जे जेन्युइन आर्ट आहे त्याला पुढे नेणं ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे। आणि मला फार आवडलं की इतक्या संख्येने मुलांनी काम केलेलं आहे, इतक्या क्वांटिटीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये। तर हे आपल्या नवी मुंबईच्या लोकांना मला हे सांगू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त करून आर्टमध्ये काम करावं, कारण नवी मुंबई हे फ्युचरिस्टिक सिटी आहे। आपण आतापर्यंत मुंबई, दिल्ली, बँगलोर अशा अनेक ठिकाणी आर्ट बद्दल मोठे मोठे इव्हेंट पाहिले आणि मला असं वाटतं नवी मुंबई मध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून मुद्दाम मी आलोय, कारण की हा आर्टला आपल्या नवी मुंबईमध्ये मोठं करायचंय। तर मी नेहमीच आर्ट हबच्या सोबत राहणार आणि सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा। त्यांनी पुढे जाऊन आपल्या कलेच्या माध्यमाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करावी आणि कुणाला काहीही गायडन्स असेल तर मी सर्वांसाठी सदैव अवेलेबल राहीन। खूप खूप शुभेच्छा। युवा वर्गांना मला हेच म्हणायचंय की जास्त हँड्स ऑन आर्ट इज मोर रिलेटेड टू हँड्स ऑन वर्क। ओके, मला माहिती आहे की माध्यम बदलतं, टेक्नॉलॉजी बदलते आहे, पण त्यांनी आपली तयारी पहिले हँड्स ऑन वर्कने करावी। पेन्सिल, कागद, ब्रश, कलर, कारण डिजिटल माध्यम आता आलेलं आहे, पण डिजिटल माध्यमामध्ये तुम्ही काय करता, जर तुम्ही आयपॅडवर किंवा फोटोशॉप मध्ये काम करता तर ते ऍक्च्युअली इमिटेशन ऑफ ओरिजिनल ब्रश अँड पेपर। तर जेव्हा तुम्ही फोटोशॉप मध्ये ब्रश वापरता त्याच्यात तुम्हाला ऍक्च्युअल ब्रश कसा असतो खऱ्या लाईफ मध्ये, ऍक्च्युअल कागदचा टेक्स्चर कसा असतो, ऑइल, ऍक्रिलिक, चारकोल या सर्व मीडियम मध्ये फरक काय आहे हे पहिले त्याचा अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा। खूप छान वाटलं की एवढे मोठे आर्टिस्ट आपल्या सांगण्यावरून आले, अवेलेबल झाले आणि
खरंच त्यांचं खूप कौतुक करूचं वाटतं, कारण त्यांनी मुलांना ज्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी त्या गोष्टींनी त्या मुलांनी खूप पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. त्यांनी येऊन आम्हाला सांगत होते की सरांनी मला हे सांगितलं, असं गाईड केलं किंवा इथे नुक्स काढले वगैरे, तर त्यांना ते फ्युचरसाठी खूप कामी येईल. आणि ऍज अन आर्टिस्ट ते मी आहे काय आम्हाला तर कलाकार हमेशा समाजाला काही देतच असतो, तर तशा ही परंपरा पुढे चालूच राहील. आणि हे एक्झिबिशन वगैरे हे करणं किंवा मुलांचा उत्साह वाढवणे या गोष्टी जे आम्ही करत आहे, तर हे सतत चालू राहील. असे सरांचा जर आपल्या सपोर्ट वगैरे असेल तर प्रॉपर उद्देश फक्त मोटिवेशन होतं की जे आर्टिस्ट आहेत किंवा आपण आर्ट का केली पाहिजे, कशी केली पाहिजे, माणसांना एका आर्टिस्ट बद्दल लोकांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यांना किती महात्म्य दिलं जातं. म्हणजे कला ही अशी गोष्ट आहे जे देवाने पण आपल्यामध्ये थोडी टाकलेली असते. तर अशा प्रकारे या गोष्टी कलेसाठी मोटिवेशन साठी हा ऍक्च्युली ह्या गोष्टी होत्या. आता हे जे आपण जेवढं एक्झिबिशन जे भरवलं होतं त्याचं कारण मुख्यतः हे होतं की जो कोणी आर्टिस्ट, तो आर्टिस्ट असो की नसो, कोणी आपल्या आईच्याकडून आर्टिस्ट तयार होत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला कोणता छंद असतोच. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे आपण जेव्हा कुठली कला करत असतो, मग ती डान्स असेल, पेंटिंग असेल, ऍक्टिंग असेल, आपण स्वतःला त्यामध्ये झोकून देतो. आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असतं. ओके. जेव्हा तुम्ही पेंटिंग करता तुम्ही सगळे विचार विसरता आणि तुम्ही ते पेंटिंग करत असता. तो एक प्रकारचा योगा आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी. तुम्ही आता किती टेक्नॉलॉजी वाढवल्या किंवा काही केलं तरी तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही वाढवू शकत. तुम्ही म्हणजे हरीमध्ये असता की पटकन मला पाहिजे. तर ते चॅट जीपीटी असो या कोणते टूल्स असो, ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की एखादं चित्र काढण्यासाठी मला एवढं परिश्रम घ्यावा लागतंय, मला एवढा फोकस द्यावा लागतोय आणि मी समाजाला काहीतरी देतोय, पण ते माझ्या आतून आलेलं आहे, ते स्वतःच असतं वैयक्तिक. असे आर्टिस्ट करतात. ठीक आहे. तर हे तुमच्यातलं एक आर्टिस्ट आपण काय म्हणू शकतो जाळ करण्यासाठी आहे. किंवा जेवढे स्टुडंट्स आहेत ते सगळे मुलं युनिक आहेत. सगळेच काय डॉक्टर इंजिनियर होत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे हे त्या मुलांना पण मोटिवेशन आहे की ज्यांचा कल थोडा साईडला आहे. आणि पॅरेंट्ससाठी पण ते आहे की बघा तुमच्या मुलांमध्ये ही एक युनिक क्वालिटी आहे, तुम्ही चेक करा. आता हे सगळे तुम्ही जे पेंटिंग बघताय हे अगदी आम्ही आमच्या क्लासमध्ये 5 वर्षापासून मुलांना ऍडमिशन देतो, ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंत ह्या मुलांनी एवढी चांगले पेंटिंग काढलेले आहेत आणि त्यांना चांगले अवॉर्ड्स मिळाले आहेत. स्वतः सर आहेत, त्यांनी स्वतः त्यांचं ज्ञान वाचण्यासारखं आहे. त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे की आम्ही ह्या क्वालिटीचे आर्टिस्ट आता मी घडवतोय. एक छोटंसं आमचं समाजासाठी एक तडफड मानू शकता आर्टच्या प्रती आम्ही करतोय. प्रयत्न चाललाय छोटासा, पण आज नाही कुठं या झाडाचा एक वटवृक्ष होईलच 100%. पूर्ण प्रयत्न करू आम्ही. आणि असे मोठे नामांकित आर्टिस्टांचे जेव्हा थाप आमच्या पाठीवर पडते तर नक्कीच आम्हाला सुद्धा काय म्हणतो आपण त्याला एक मोटिवेशन मिळतं. ठीक आहे. आणि असं आहे की इथून पुढे आम्ही असे मोठे आता हे छोटंच एक्झिबिशन आहे, इथून पुढे मोठे एक्झिबिशन आम्ही अजून ऑर्गनाईज करू आणि शक्यतो नवी मुंबईतल्या प्रत्येक शहरामध्ये आम्ही आमची एक ब्रँच ओपन करू.